अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एंट्री झाली आहे, कारण अशोक खरातनं अनेक लोकांना फसवून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. तसंच काळा पैसा व्हाईट करण्यासाठी सुद्धा खरातनं वेगवेगळ्या लोकांच्या नावावर खाती उघडली आणि त्यामार्फत व्यवहार केलाय. दरम्यान खरातचे हेच सर्व व्यवहार आता ईडीच्या रडारवर आहेत. बघूयात. खरात प्रकरणात ईडीची एंट्री. खरातनं जमवले कोट्यावधी, ईडी करणार चौकशी. खरातचे व्यवहार ईडीच्या रडारवर. महिलांच्या लैंगिक शोषणाबरोबर अशोक खरातनं अनेकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक केली आहे. गोरगरीब जनता, राजकीय नेत्यांना गंडवून अशोक खरातनं कोट्यावधी रुपयांची माया जमवली. अनेक लोकांच्या जमिनी हडपल्या. देवाचा कोप होईल अशी भीती दाखवून अनेकांचे पैसे दिले नाहीत. इतरांच्या नावावर खाती उघडून त्या खात्याचे व्यवहार आपल्या हातात ठेवायचे आणि कोट्यावधींची उलाढाल करायची ही मोडस ऑपरेंडी अशोक खरातची होती. दरम्यान एसआयटी नंतर खरात मागे ईडीचा फेरा लागणार आहे, कारण खरातच्या याच सर्व कारनाम्याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं आहे ते आम्ही करू. राज्यातल्या अनेक ठिकाणी खरातची स्थावर मालमत्ता आहे. अहिल्यानगरच्या खाजगी बँका आणि पतसंस्थांमध्ये खरातनं शेकडो बोगस खाती उघडून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केले. या सर्व प्रकरणाची आता ईडीकडून कसून चौकशी करण्यात येईल. अशोक खरातची नाशिक आणि शिर्डीतील मालमत्तेची ईडी चौकशी करणार. खरातचे 132 खात्यातील व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. समता जगदंब पतसंस्थेतील 100 खात्यांची चौकशी केली जाणार. जगदंब पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून खरात स्वतः 32 खाती ऑपरेट करायचा. पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी कबुली दिली आहे. जे पतसंस्थेचे सर्व सोशल मीडिया आता झालेली सर्वांना माहिती आहे. अशोक खरात यांची जगदंब पतसंस्थेत 2,74,00,000 रक्कम होती. त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम विचारलो तुम्ही. किती अकाउंट तुमचे? 32 अकाउंट होते. ते वेगळ्या लोकांचे आहेत. वेगळ्या लोकांचे. प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे, जास्त हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची. ती लोक कोण होती? त्यांची केवायसी वगैरे झाली होती? ती लोक त्यांचे नातेवाईक संदर्भातले लोक होते. त्यांच्या नावावर ते व्यवहार झाले. ते एसआयटी कडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. आता ईडीचाही ससेमिरा खरात मागे लागणार. त्यामुळे खरातनं लोकांची फसवणूक करून जमवलेला पैसा, बळकावलेली जमीन ईडीकडून जप्त केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारही बाजूंनी अशोक खरात आता तपास यंत्रणांच्या कचाटात सापडलाय. कुणाल जमदाडेसह लैलेश बारगजे, झी 24 तास, शिर्डी.